आता कोर्टाने आदेश दिले निवडणुका घेण्यासाठी. काल जी आर निघाला निवडणुकीचे प्रभाग रचना पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल. मुंबई सोडून नाशिक, नागपूर आणि पुणे आणि नगरपालिका ह्यांना वार्ड रचना करण्याची तसे आदेश सरकारने दिलेले. आणि आता आपल्याकडे पुणे महानगरपालिकेने बी कामाला लागलेले असेल. मागच्या वेळेला एक वार्ड टेंटेटिव्ह केले होते, पण त्याची मान्यता घेतली नव्हती. मग ह्याच्यात काय बदल करणार आहेत का काय, त्याला चर्चा 1-2 दिवसात चालू होईल. तशी काय आयुक्त बी प्रस्तावित होती ना वरिष्ठांशी. आणि परवा मागच्या आठवड्यात आमची शिंदे साहेब असतील, उद्धव सामंत असतील आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आमची चर्चा झाली. याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपले आपले सूचना केल्या पक्षाला की अशा म्हणजे निवडणुका कशा लढल्या पाहिजे, काय अडचणी आहेत त्या शिंदे साहेबांशी बोलल्यात. शिंदे साहेबांनी त्यानंतर चर्चा झाली. पण कार्यकर्त्यांचा एक सूर होता की आपल्या पक्षामध्ये आता पुणे शहरामध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, विविध संघटना असतील, हे आता शिवसेनेला शिंदे साहेबांच्या पक्षाला पाठिंबा देण्याच्या तयारीत बरीच मंडळी आहेत. आणि तशी आपण बघितलं असेल तर अनेक लोक पक्षामध्ये आता चांगले चांगले कार्यकर्ते येतात. ज्यांनी ज्यांनी पूर्वी निवडणूक लढल्या त्यांनी इच्छा व्यक्त करतायत खाजगीमध्ये. आणि आम्ही शिंदे साहेबांना सांगितलं की आपण पुणे शहरामध्ये जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा लढवायची तुम्ही आधी दिलं तर त्याप्रमाणे आपण तयारी करू. पण त्याचा निर्णय शिंदे साहेब घेतील. पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांची तयारी झाली की प्रत्येक वॉर्डामध्ये आमचा उमेदवार उभा राहील अशी आमची तयारी पूर्ण चालू आहे. म्हणजे वेळ पडल्यास स्वबळावरती 165 जागा जिंकण्याची तयारी सध्या तुमच्याकडून सुरू आहे. नाही, याच्यामध्ये शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली. शिंदे साहेब निर्णय घेणार आहेत. उदय सामंत जे आहेत ते जिल्हा प्रमुख, तर त्यांना आम्ही विनंती केली की 165 जेवढ्या जागा आहेत तेवढे आपले सर्व कार्यकर्ते सक्षम आहेत निवडणुकीत उभे राहण्यासाठी जिंकण्यासाठी तयारी देत. तुम्ही फक्त काय तुमचा निर्णय होईल किंवा काय तुम्ही जो आदेश देईल तो आम्ही खाली रन करू आणि फॉलो करू. आगामी काळामध्ये तुम्ही संकेत दिले की मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होऊ शकतात. साधारणतः किती जण संपर्कात आहेत आपल्या पक्षप्रवेशासाठी? नाही, याच्यामध्ये तुम्हाला अजून काय लोक येतात, बैठका चालू आहेत. आणि प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये बी कार्यकर्त्यांचा ओघ आहे. आणि तुम्हाला थोड्या दिवसात अनेक लोक शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये येताना आपल्याला दिसतील. आजी माझी नगरसेवक आहेत, आजी माझी आमदार आहेत, सगळी लोक तयारीत आहेत. फक्त आता आमची पॉलिसी काय होती त्या पॉलिसीकडे सगळे लक्ष ठेवणे आणि ज्याला संधी पाहिजे तो या पक्षामध्ये निश्चित येईल. आणि शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये आपण काम केले आपण बघितलं असेल, मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना असेल, विविध महानगरपालिका असेल, झोपडपट्टी पुनर्वसन, ह्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काम केलं. आणि त्यामुळं लोक आज शिंदे साहेबांकडे बघताना एक तळागाळातला कार्यकर्ता आणि मुख्यमंत्री असं त्यांच्याकडं लोक बघतात. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच चेहऱ्यावर मागची विधानसभा निवडणूक लढवली. त्यामुळं शिंदे साहेबांच्या आणि शिवसेनेला लोक जवळ करतील किंवा त्यांना पाठिंबा देतील, आशीर्वाद देतील. ही वस्तुस्थिती आता काही लपून राहिलेली नाही. पण शिंदे साहेब जर जसे म्हणतील त्या पद्धतीने आमची तयारी पूर्ण पुण्यामध्ये चालू आहे. इन्कमिंगचा धंगेकर पॅटर्न आगामी काळामध्ये पाहायला मिळेल का पुण्यामध्ये? म्हणजे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत. मी सांगितलं ना, अनेक लोकांनी शिंदे साहेबांच्या पक्षात यायचं इच्छा व्यक्त केली. त्याची वरती चर्चा चालू आहे. आणि पुणे शहरामध्ये आजी माजी नगरसेवक आज तयारीत आहे. फक्त आता काही लोक थांबलेले की पक्षाची पॉलिसी काय आहे किंवा आघाडी होईल का, नसेल झाली तर मग आपल्याला संधी मिळेल का, असेही काही कार्यकर्ते आहेत. शेवटी राजकारणामध्ये हे सगळं कार्यकर्ता बघत असतो. पण शिंदे साहेबांची तयारी पूर्णपणे महाराष्ट्रात निवडणूक लढवायची. जो काय वरती त्यांचा पक्षाची ज्यांच्याबरोबर युती आहे त्यांच्यावर चर्चा करतील किंवा आम्हाला जर आदेश दिला तर आम्ही सगळ्या जागा पुण्यात लढवायला आमची तयारी पूर्ण झाली. 2 दिवसानंतर बैठक होणार आहे. हा, आता बैठकी आमच्या रोजच चालू आहेत. आता 2-2 दिवसांनी आम्ही बोलतोय, बैठक आमच्या चालू आहेत. आणि आम्ही पूर्णपणे शिवसेना म्हणून पुणे शहरामध्ये काम आमचं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री असताना जे काम त्यांनी उभं केलं ते काम आमच्या सर्वांना त्याचा फायदा निश्चित होईल असं आमच्या सर्वांनाच वाटतं. 3-4 महिने झाले धंगेकर महायुतीमध्ये इतर पक्षामध्ये आले. महायुतीमध्ये गोळलेत का धंगेकर? कारण का महायुतीच्या मंचांवरती अद्याप तरी धंगेकर पाहायला मिळाले. मी कार्यकर्ता म्हणून अजून कार्यकर्ता म्हणून जिथं राहणार आहे, नेता म्हणून मी का अजून आलेलो नाही. आणि तसं मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की मला एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारी जी देईल ती मी घ्यायला तयार आहे.
आज मी शिवसेना आणि यांचं काही नेता म्हणून इथं काम करत नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यामुळे शिंदे साहेब जो मला पुढं उदय सामंत ते दोघं जे काय मला पुढं सांगतील त्याबद्दल मी त्यांना शब्द दिला की तुम्ही सांगता त्याबद्दल मी काम करतो. निवडणुकीनंतर किती नगरसेवक असतील आपल्या साधारणतः? आता तुम्हाला सांगतो प्रभाग रचना उद्या, प्रभाग रचना झाल्यानंतर मग वाढ कशी होतील ते आम्हाला बघावं लागेल. आणि तुम्हाला सांगितलं म्हणजे 165 ठिकाणी आमची तयारी पूर्ण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.